पंढरपूरच्या धर्तीवर शनी मूर्तीला लागणार वज्रलेप, तज्ञांची नेमणूक, तेलाभिषेकामुळे झीज। अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मधून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीप्रमाणे आता शनी शिंगणापूरच्या स्वयंभू शनी मूर्तीवरही वज्रलेप करण्यात येणार आहे। या कामासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे म्हणजेच ASI ने परवानगी दिली असून छत्रपती संभाजीनगर येथील तज्ञ पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। मंडळी, शनी शिंगणापूर हे देश विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून दररोज साधारण 1,500 किलो तेल शनी मूर्तीवर अर्पण केले जाते। याशिवाय ऊन, पाऊस आणि बदलते हवामान यामुळे ही मूर्तीच्या पृष्ठभागाची झीज होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर शनी मूर्तीचे वैज्ञानिक परीक्षण आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतर मूर्तीचे दीर्घकालीन संवर्धन करण्यासाठी वज्रलेप करण्यात येणार आहे। यामुळे भविष्यात मूर्तीचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान शनी शिंगणापूरमध्ये विक्री होणाऱ्या तेलाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत। भाविक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भेसळयुक्त तेल विक्री होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत। मंडळी, आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे शनी मूर्तीच्या संवर्धनाचे काम कधी सुरू होते आणि ते कशा पद्धतीने पूर्ण केले जाते। या विषयावर तुमचे मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।